नमस्कार मित्रांनो, डायमंड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. डायमंड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज गेल्या 10 वर्षांपासून कृषी सेवा केंद्रांसाठी बिलिंग सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करते. मात्र आता नवीन अपडेट्स आणि नवीन तंत्रज्ञानानुसार आपण एक नवीन सॉफ्टवेअर लॉन्च केलेले आहे. यामध्ये आपल्या व्यवसायाचा लेखाजोखा हा मोबाईल ऍप्लिकेशन वरती देखील आपल्याला पाहता येणार आहे, ज्यामध्ये आपण एखादे विक्री बिल किंवा ग्राहकाने उधारी जमा केली असता ते आपण मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून देखील त्याची एंट्री आपण करू शकणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारचे रिपोर्ट, सीएना लागणारे रिपोर्ट किंवा अकाउंटिंग रिपोर्ट, त्याचबरोबर सेल्स इनवॉइस हे देखील आपण डायरेक्ट व्हॉट्सअप वरती ग्राहकाच्या किंवा सीएना पाठवू शकणार आहेत. तर पाहूया हे नवीन सॉफ्टवेअर कशा पद्धतीने वर्क करत आहे ते. हा डायमंड सॉफ्टवेअरचा आयकॉन आहे. याच्यावरती स्टार्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सर्व्हर बॅकअपचा एक ऑप्शन येतो, ज्याच्यामध्ये आपला कम्प्युटर किंवा लॅपटॉपला काही प्रॉब्लेम झाल्यास आपला सर्व डेटा हा स्वेप स्वरूपामध्ये कंपनीच्या सर्व्हरवरती राहतो. कंपनीच्या सर्व्हरची डिपेंडन्सी ही इतर कोणत्याही कंपनीवरती नाही. डायमंड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज आपले स्वतःचे ओन सर्व्हर प्रोव्हाइड करते. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सकाळी जेव्हा आपण सॉफ्टवेअर चालू करणार आहे तेव्हा इंटरनेट 2 मिनिटांसाठी कनेक्ट करून बॅकअप अँड नेक्स्ट वरती आपण क्लिक करणार आहोत. बॅकअप अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर हा सर्व डेटा कंपनीच्या डेटा सेंटरमध्ये स्टोअर्ड होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन विंडोमध्ये 1 2 3 हा डिफॉल्ट पासवर्ड आपण एंटर करून आपल्याला सॉफ्टवेअर स्टार्ट करायचे आहे. तर पाहूया आता इथून पुढची प्रोसिजर कशा प्रकारे आहे ते. आपल्याला सर्वप्रथम एक्सपायरी चार्ट म्हणजे जे प्रोडक्ट एक्सपायरीच्या जवळ आलेले आहेत ते एक विंडो आपल्याला इथे दिसणार आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग रिमाइंडर म्हणजे ज्या ग्राहकाची येणे बाकी रक्कम आपल्याकडे आहे आणि त्यांनी काही ठराविक मुदत किंवा काही ठराविक तारीख सांगितलेली असेल त्या सर्वांची लिस्ट आपल्याला इथे दिसणार आहे. त्याच्यामध्ये आपण व्हॉट्सअपचा वापर करून आपण इथून डायरेक्ट एखाद्या ग्राहकाला उधारी जमा करण्याबाबतचा सूचनेचा मेसेज देखील आपण इथून पाठवू शकतो. आता आपण पाहूया की कशा प्रकारे बाकीचे ऑप्शन आपल्या सॉफ्टवेअरमध्ये वर्क करत आहेत. हा आहे सॉफ्टवेअरचा मेन डॅशबोर्ड. याच्यामध्ये मुख्य ऑप्शन मध्ये सेल्स, परचेस, एक्सपेन्सेस, इस्टिमेट, कस्टमर लेजर, डीलर लेजर, त्याचबरोबर स्टॉक डिटेल्स, बारकोड आणि इतर सर्व माहिती आपल्याला उपलब्ध आहे. त्याचबरोबर वरती सर्व प्रकारचे रिपोर्ट्स जसे की सेल्स रिपोर्ट, परचेस रिपोर्ट, एक्सपेन्सेस रिपोर्ट, प्रॉफिट लॉस रिपोर्ट, स्टॉक रजिस्टर आणि इतर सर्व प्रकारचे रिपोर्ट आपल्याला उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जीएसटी रिपोर्टमध्ये सेल रिपोर्ट, B2B आणि B2C, त्याचबरोबर HSN समरीमध्ये B2B आणि B2C ची HSN समरी हा रिपोर्ट देखील आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आता आपण सर्वप्रथम पाहूया की आपल्या कृषी सेवा केंद्रामधील जो ओपनिंग स्टॉक म्हणजे जी शिल्लक प्रोडक्ट्स असतील ते कशा प्रकारे ऍड करायचे. त्याचबरोबर काही वेळा आपण नवीन कृषी सेवा केंद्र चालू करतो त्यावेळेस परचेस इनवॉइसेस आपल्याला इन्व्हर्ट होत असतात. तर आपण पाहूया की कशा प्रकारे प्रोडक्ट लिस्ट आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण इनपुट करून घेऊ शकतो. त्यासाठी ऍड न्यू प्रोडक्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक छोटी विंडो ओपन झालेली दिसत आहे. याच्यामध्ये कंपनीच्या नेम मध्ये आपण कंपनीचे नाव टाकणार आहेत. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये कंपनी नेम लिस्ट आणि प्रोडक्टची नेम लिस्ट ही इनबिल्ट ठेवलेली आहे. जसे की मी यस प्रेस केल्यानंतर मला यस वरून असणाऱ्या सर्व कंपन्यांची लिस्टची नावे आपल्याला ड्रॉप डाऊन लिस्टमध्ये इथे दिसत आहेत. मी फॉर एक्झाम्पल SY टाईप केल्यानंतर मला इथे सिंजंटा दिसत आहे. मी सिंजंटा सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली मला प्रोडक्टच्या नावामध्ये मी प्रोडक्ट देखील इथे सिलेक्ट करू शकतो. एस टाईप केल्यानंतर स्कोअर, ए टाईप केल्यानंतर ॲबिक, ॲक्ट्रा, ॲक्टिवा अशा प्रकारची नावे मला इथे दाखवत आहेत. मी इथे एका प्रोडक्टचे नाव इथे सिलेक्ट केले. त्याचबरोबर पॅकिंगमध्ये हे प्रोडक्ट किती ml आहे किंवा किती ग्रॅम आहे हे देखील आपण याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. जसे की हे प्रोडक्ट 500 ग्रॅम आहे. त्यानंतर टाईप ऑफ प्रोडक्टमध्ये हे प्रोडक्ट कोणत्या प्रकारामध्ये येते म्हणजे हे पेस्टिसाइड आहे, सीड्स आहे किंवा फर्टिलायझर आहे हे देखील आपण इथे सिलेक्ट करू शकतो. याच्यामध्ये मी पेस्टिसाइड सिलेक्ट केले. त्यानंतर मेजरमेंटमध्ये हे प्रोडक्ट नॉजमध्ये किंवा बॅगमध्ये कोणत्या मेजरमेंट प्रकारामध्ये आहे हे देखील आपण इथे सिलेक्ट करू शकतो. मी ते नॉज सिलेक्ट केले. त्यानंतर जीएसटीचा स्लॅब, सर्वसाधारण सर्व प्रकारचे जे कृषी सेवा केंद्रामधील प्रोडक्ट असतात तर ते बऱ्यापैकी हे जीएसटीच्या अंडर विक्री केले जातात. त्यामध्ये मी जीएसटी 18% हा पेस्टिसाइडसाठी लागणारा डिफॉल्ट टॅक्स स्लॅब मी इथे सिलेक्ट केला. त्यानंतर माझ्या दुकानामध्ये असणारा ओपनिंग स्टॉक म्हणजेच शिल्लक प्रोडक्टची जी क्वांटिटी आहे ती मी इथे मेन्शन करणार आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ॲबिकच्या 50 क्वांटिटी आता सध्या शिल्लक आहेत. त्यानंतर परचेस रेटमध्ये हा प्रोडक्ट मला एक क्वांटिटी इन्क्लुडिंग जीएसटी मध्ये किती रकमेला मला मिळाली हे मी इथे मेन्शन करत आहे. फॉर एक्झाम्पल मला हे प्रोडक्ट 300 रुपयांना मिळाले. त्यानंतर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण एकाच प्रोडक्टचे वेगवेगळे 4 रेट लावू शकतो. जसे की कॅशचा रिटेलचा दर, त्याचबरोबर कॅशमध्ये क्रेडिटचा रेट. त्यानंतर आपण जर हे प्रोडक्ट
होलसेल स्वरूपामध्ये विक्री करणार असेल तर होलसेलमध्ये कॅश रेट आणि होलसेलचा क्रेडिट रेट अशा प्रकारचे आपण एकाच प्रोडक्टसाठी 4 वेगवेगळे रेट आपण इथे सेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी या प्रोडक्टचा 350 रुपये हा कॅश रेट रिटेलसाठी मी इथे सेट करत आहे. मात्र हेच प्रोडक्ट मला एखाद्या ग्राहकाला क्रेडिटवरती द्यायचे असल्यास मी 5% रक्कम इथे वाढवून लावू शकतो किंवा मी डिफॉल्ट डायरेक्टली 370 रुपये ही देखील रक्कम इथे लावू शकतो. जर हेच प्रोडक्ट मला होलसेल स्वरूपामध्ये विक्री करायचे असल्यास मी ते 340 रुपयाची रक्कम लावू शकतो. त्याचबरोबर आपल्या सॉफ्टवेअर सिस्टममध्ये आपण सेल्स एंट्री ह्या बारकोड सिस्टमचा वापर करून देखील आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये बारकोड जनरेटेड बाय द सिस्टम आणि बारकोड ऑन द प्रोडक्ट म्हणजे काही प्रोडक्टवरती कंपनीने डिफॉल्ट त्यांचा बारकोड नंबर जनरेट करून दिलेला असतो, तो आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. जर काही प्रोडक्टवरती बारकोड नंबर नसेल तर बारकोड जनरेटेड बाय द सिस्टम मध्ये आपण ह्या प्रोडक्टला एक युनिक आयडेंटिटी नंबर आपण देऊ शकतो आणि त्याचे लेबल आपण काढून ते त्या प्रोडक्टवरती चिटकवून आपण सेल्स करताना तो प्रोडक्ट स्कॅन करून त्याची डायरेक्ट विक्री देखील करू शकतो. त्यानंतर कंपन्यांनी किंवा गव्हर्नमेंटने HSN नंबर हा देखील कंपल्सरी केलेला आहे. त्या स्पेसिफिक प्रोडक्टचा HSN नंबर हा आपण इथे मेन्शन करू शकतो. जसं की मी या प्रोडक्टचा 3808 हा नंबर इथे मेन्शन केला. कंजम्पशन इन्फोमध्ये देखील मी त्याची कंजम्पशन इन्फो इथे सेट करू शकतो. हे प्रोडक्ट सेव्ह केल्यानंतर मला इथे एक्सपायरीची एक विंडो ओपन झालेली दिसत आहे. माझ्या दुकानामध्ये जर 50 स्टॉक क्वांटिटी ॲबिकच्या असतील आणि त्यातील 10 क्वांटिटी एका वेगळ्या एक्सपायरीच्या असतील आणि 40 क्वांटिटी एका वेगळ्या एक्सपायरीच्या असतील तर आपण मल्टिपल एक्सपायरी मॅनेजमेंट सिस्टम आपल्या सॉफ्टवेअरमधून करू शकतो. जसे की माझ्याकडे 5 एप्रिल 2027च्या 10 क्वांटिटी आहेत. त्याचा बॅच नंबर SD/98 असा आहे आणि बाकीच्या 40 क्वांटिटी ह्या माझ्याकडे एका वेगळ्या एक्सपायरीच्या आहेत. जसे की माझ्याकडे 5 ऑक्टोबर 2026च्या माझ्याकडे 40 क्वांटिटी आहेत. त्याचा एक्सपायरी डेट मी इथे मेन्शन केलेली आहे. त्यानंतर इथे मी बॅच नंबर त्याचा ऍड केलेला आहे. सॉफ्टवेअर जेव्हा सेल्सची एंट्री करताना तुम्हाला जी एक्सपायरी डेट जवळची आहे ती सर्वप्रथम आपल्याला सेल्स एंट्रीमध्ये सजेस्ट करेल. अशा प्रकारे आपण आपल्या दुकानातील सर्व स्टॉक आपल्या सॉफ्टवेअरमध्ये इनपुट करून घेऊ शकतो. तुम्ही जर आमचे सॉफ्टवेअर घेतले तर आमची कंपनी तुम्हाला सर्व प्रकारचा जो तुमचा ओपनिंग स्टॉक डेटा असेल तो तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये फिल करून देईल. आता आपण पाहूया की जर समजा आपले शॉप आत्ता स्टार्टिंगला सुरुवात असेल ज्याच्यामध्ये आपल्याकडे कोणताही क्लोजिंग स्टॉक पहिला नाहीये आणि आपण नवीन परचेस सर्व प्रकारचे केलेले आहेत तर त्यामध्ये परचेस एंट्री आपण कशा प्रकारे करू शकतो. तर इथे मी परचेसमध्ये गेलो. त्यासाठी मला डीलर नेम किंवा कंपनी नेम म्हणजे मी हे जे परचेसचे इनवॉइस आहे ते कोणत्या पार्टीकडून किंवा कोणत्या कंपनीकडून घेतलेले आहे ते मला इथे मेन्शन करायचे आहे. मी फॉर एक्झाम्पल हे ओमकार ट्रेडर्स या कंपनीकडून एक बिल इनवॉइस मी जनरेट करून घेतलेले आहे. त्याचा इनवॉइस नंबर 87 आहे. इनवॉइसची डेट 9 मार्च 2026 आहे. त्यानंतर आपण आता याच्यामध्ये इथे सर्च प्रोडक्टमध्ये आपण प्रोडक्ट सर्च करू शकतो. याच्यामध्ये डिफॉल्ट लिस्टमधील मी एक प्रोडक्ट इथे सिलेक्ट केला. हा साप 1 kg UFL याच्या मला 50 क्वांटिटी परचेस झालेले आहेत. त्याची अमाऊंट बेसिकमध्ये मी इथे 3750 रुपये रक्कम केली. त्यानंतर त्याची एक्सपायर डेट इथे मी मेन्शन करत आहे. एक्सपायर डेट मेन्शन केल्यानंतर त्या प्रोडक्टचा बॅच नंबर देखील मी इथे मेन्शन करत आहे. आपण जसे ओपनिंग स्टॉक ऍड करताना आपण ज्या प्रकारे वेगवेगळे रेट लावू शकत होतो त्याच प्रकारे सेम परचेस करताना देखील आपण वेगवेगळ्या प्रकारचे रेट इथे लावू शकतो. अशा प्रकारे आपण वेगवेगळे रेट या देखील इथे मेन्शन करून घेतलेले आहेत. ही परचेसची एंट्री झाल्यानंतर समजा हे बिल आपले कॅश मध्ये असेल तर आपण कॅश एंट्री आणि जर आपण डीलरला किंवा कंपनीला याचे पेमेंट केले नसेल तर आपण त्याची क्रेडिट एंट्री देखील इथे करू शकतो. क्रेडिट बिल वरती क्लिक केल्यानंतर ओमकार ट्रेडर्स यांचे एक अकाउंट इथे क्रिएट झालेले दिसत आहे. 4307 रुपये रकमेपैकी समजा आपण 2000 रुपये पुढच्या पार्टीला पेड केले असता बॅलन्स अमाउंट 2307 रुपये आपल्याला इथे दिसत आहे. याच्यामध्ये हे पेमेंट आपण कोणत्या स्वरूपामध्ये केलं, कॅश केले किंवा बँक ऑनलाईन केले हे पण आपल्याला इथे दाखवता येत आहे. मी बँक ऑनलाईन केले असता ते कोणत्या बँक अकाउंट मधून मी पेमेंट पेड केलेले आहे ते देखील इथे मला पाहता येते. आता आपण पाहिले की आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जे क्लोजिंग स्टॉक असेल तो कशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आणि त्यानंतर जर आपले शॉप हे नवीन ओपनिंग असेल तर परचेस एंट्री आपण कशा प्रकारे करायची ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्या. आता आपण पाहूया की एखादा फार्मर आलेला आहे आणि त्याला मला सेल्स इनवॉइस द्यायचे आहे. तर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सेल्स इनवॉइस एंट्री ही अतिशय सोप्या प्रकारची आहे. आपण पाहूया सेल्स एंट्री कशा प्रकारे करता येते. त्यासाठी मी इथे सेल्स आयकॉनवरती क्लिक केले.
सेल्स आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मी एका नवीन कस्टमरची लिस्ट इथे क्रिएट करतो. आता मी येस टाईप केल्यानंतर येस वरून असणाऱ्या सर्व ग्राहकांची लिस्ट मला इथे ड्रॉपडाऊन मध्ये दिसत आहे. किंवा मी सरनेम टाईप केले असता मग सरनेम वरून देखील जे कस्टमर आपल्याकडे सेव्ह आहेत डेटाबेसला ते सर्व आपण इथे पाहू शकतो. आता मी इथे एक नवीन कस्टमर क्रिएट करतो. त्यानंतर इथे मी त्या कस्टमरचा मोबाईल नंबर मेन्शन करत आहे. त्या ग्राहकाचा मी ॲड्रेस त्याचबरोबर आधार नंबर हा देखील ऑप्शनल आहे. तो जर जीएसटी युजर असेल तर त्याचा जीएसटी नंबर देखील आपण इथे घेऊ शकतो. गॅरंटर फॉर क्रेडिट्समध्ये त्या ग्राहकाला आपल्याला कोणीतरी मध्यस्थी व्यक्तीने आपल्याकडे त्याचे उधारी खाते लावून दिले असल्यास त्याचे गॅरंटर फॉर क्रेडिट्स मध्ये आपण त्याचे नाव देखील इथे मेन्शन करू शकतो. मी हा कस्टमर इथे क्रिएट केला. कस्टमर क्रिएट केल्यानंतर मी कस्टमरला त्याच्या नावाने किंवा त्याच्या मोबाईल नंबरने देखील इथे सर्च करू शकतो. आता मला ह्या ग्राहकाला एक प्रोडक्ट सेल करायचे आहे तर त्यासाठी मी एका प्रोडक्टचे इथे नाव टाईप करत आहे. फॉर एक्झाम्पल 500 ग्रॅम युफेल हे प्रोडक्ट इथे सिलेक्ट केले असता मला इथे त्या प्रोडक्टचे एक्सपायर डेट ऑटोमॅटिक इथे फेच झालेली दिसत आहे. या प्रोडक्टच्या मी 2 क्वांटिटी घेतल्या. त्यानंतर सेल रेटमध्ये जो डिफॉल्ट सेल रेट आपण सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर्ड केलेला असेल तो इथे रेट येईल. मात्र मला जर ह्या स्पेसिफिक कस्टमरला जर हा रेट मॉडिफाय करायचा असल्यास मी तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा रेट बदल देखील करू शकतो. मी चालू एंट्रीसाठी हा 375 रुपये इथे दर मेन्शन केलेला आहे. याची मी एका प्रोडक्टची एंट्री इथे केलेली आहे. त्यानंतर मी दुसरे एक प्रोडक्ट याच्यामध्ये मी ॲड करत आहे. फॉर एक्झाम्पल बायोविटा, त्याच्या मी 4 क्वांटिटी या बिलामध्ये ॲड करत आहे. ह्या ग्राहकाचे एकूण 4270 रुपयांचे हे सेल्स बिल झाले. जर ग्राहकाचे रोख स्वरूपातील बिल असेल तर ते कॅश बिल राहील. ग्राहकाने काही रक्कम जर तुम्हाला कॅश दिली आणि काही रक्कम जर ऑनलाईन दिली तर त्याची देखील एंट्री आपण या सॉफ्टवेअरमध्ये आपण करू शकतो. त्याचबरोबर ग्राहकाने हे बिल जर उधार स्वरूपामध्ये घेतले असेल म्हणजे 4270 रुपयांपैकी ग्राहकाने फक्त आपल्याला 2000 रुपये दिले आणि बाकीची रक्कम ही उधार रक्कम म्हणून आपल्याला सेव्ह करून ठेवण्यास सांगितली तर आपण त्या प्रकारची देखील एंट्री आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला क्रेडिट बिलवरती क्लिक करायचे आहे. क्रेडिट बिलवरती क्लिक केले असता ग्राहकाचे एक नवीन खाते आपल्याला इथे तयार झालेले दिसत आहे. 4270 रुपयापैकी ग्राहकाने आपल्याला 2000 रुपये हे जमा केले. 2000 रुपये जमा केले असता ग्राहकाच्या आउटस्टँडिंग बॅलन्स हा 2270 रुपये राहिलेला आपल्याला इथे दिसत आहे. जर हेच रक्कम ग्राहकाने कॅश स्वरूपात केली असेल तर आपण कॅश आणि तीच जर रक्कम आपल्याला बँक स्वरूपामध्ये आपल्याला पेड केली असेल तर आपण बँक एंट्री देखील इथे करून घेऊ शकतो. समजा मला ही ग्राहकाने 2000 रक्कम ही कॅश स्वरूपात दिलेली आहे. मी ते सेव्ह केले असता ग्राहकाचे 2000 रुपये आपल्याला जमा झाले. मी इथून बॅक विंडोला जाऊन जीएसटी प्रिंटवरती क्लिक केले असता अतिशय चांगल्या प्रकारचा आणि ग्राहकाला समजेल अशा प्रकारचा बिलिंग फॉर्मॅट आपले डायमंड सॉफ्टवेअर आपल्याला प्रोव्हाइड करते. मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजचा आपण वापर याच्यामध्ये करू शकतो. आपण इथे पाहू शकतो की अतिशय सुटसुटीत प्रकारचे आणि समजेल अशा प्रकारचे आपल्याला बिलिंग फॉर्मॅट आपल्याला इथे उपलब्ध झालेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या दुकानाचा लोगो, दुकानाचे नाव, सर्व प्रकारचे लायसन्स नंबर, जीएसटी नंबर असेल तर जीएसटी नंबर, त्याचबरोबर आपले बँक डिटेल्स, पेमेंट रिसीव्ह करण्याचा जो क्यूआर कोड आहे तो क्यूआर कोड आणि इतर सर्व माहिती आपण याच्यामध्ये मेन्शन करू शकतो. आता ग्राहकाला समजा माझ्याकडे प्रिंटरचं काही कारणास्तव उपलब्ध नाही किंवा लाईटचा मला इश्यू असल्यामुळे मी ग्राहकाला हार्ड कॉपी प्रिंट देऊ शकत नाही, तर त्यावेळेस मी हे बिल ग्राहकाच्या मोबाईलवरती डायरेक्ट सेंड करू शकतो. त्यासाठी मी व्हॉट्सअप आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ह्या बिलाची जी PDF कॉपी असेल ती ग्राहकाच्या मोबाईलवरती आपण गेलेली इथे पाहत आहोत. हे बिल ग्राहकाच्या मोबाईलवरती डायरेक्ट व्हॉट्सअप जात आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा कसलाही चार्ज आपली कंपनी आकारत नाही किंवा त्यासाठी कोणत्याही प्रकारची लिमिट नाहीये. आता आपण पाहू शकतो की हे बिल कशा प्रकारे दिसत आहे. मी PDF आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर या बिलाची PDF कॉपी किंवा प्रिंट कॉपी कशा प्रकारे असेल तर मी इथे पाहू शकत आहे. तर हे अशा प्रकारचे बिल आपण इथे पाहू शकतो, ज्याच्यामध्ये अतिशय सुटसुटीत प्रकारे ग्राहकाचे नाव, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर, जीएसटी नंबर असेल तर जीएसटी नंबर, बिल नंबर आणि इतर माहितीमध्ये तारीख असेल तर तारीख, त्याचबरोबर प्रोडक्ट, पॅकिंग, कंपनी, HSN नंबर, बॅच नंबर, एक्सपायरी डेट, नग, दर, जीएसटीची टक्केवारी, जीएसटी दर आणि रक्कम अशा प्रकारचे कॉलम आहेत. त्याचबरोबर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये बिल रक्कम, मागील बाकी, एकूण रक्कम, जमा रक्कम आणि येणे बाकी रक्कम ह्या सर्व गोष्टी दिसत असल्यामुळे ग्राहकाचे कोणत्याही प्रकारचे कन्फ्युजन होत नाही. आता आपण पाहूया की जर आपल्याला हेच बिल ग्राहकाला न देता जर ते एखाद्या दुकानदाराला असेल म्हणजे B2B चे जर होलसेल प्रकारचे बिल असेल तर ते कशा प्रकारे करायचे.
जर समजा आपल्याला हेच होलसेल स्वरूपामध्ये बिल द्यायचे असेल तर ते कशा प्रकारे द्यायचे हे आपण पाहूया. मी इथे एक ग्राहक सिलेक्ट केला, एक प्रोडक्ट मी इथे सिलेक्ट केले. ह्या प्रोडक्टच्या 0050 1 kg या प्रोडक्टच्या मला समजा 50 बॅग होलसेल स्वरूपामध्ये विक्री करायची आहे. तर मी इथे होलसेल रेट वरती क्लिक करून याचा होलसेल रेट इथे सेट करू शकतो. एक्सपायरी डेट सेट करून मी याचे रेकॉर्ड सेव्ह केले. 6000 रुपयांचे हे होलसेल स्वरूपाचे आपले बिल झालेले आपण पाहत आहोत. जीएसटी प्रिंट A4 साईज वरती क्लिक केल्यानंतर हे बिल आपल्याला A4 साईजचा जो शासनाचा जो गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल फॉर्मॅट आहे त्यामध्ये आपल्याला हे बिल आपण ओपन केलेले दिसत आहे, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे टॅक्स स्लॅब आणि HSN कोड वाईज त्याचे जे डिवायडेशन असेल हे देखील आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आता आपण पाहिले की परचेस कशा प्रकारे करायचे, त्याचबरोबर विक्री कशा प्रकारे करायची. आता आपण पाहूया की डायमंड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीच्या इतर सर्व गोष्टींच्या रिपोर्टिंग सिस्टम बद्दल. डायमंड सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला रिपोर्टमध्ये सर्व प्रकारचे सेल रिपोर्ट जसे की दिवसभराचा विक्री किती झालेले आहे, कॅश मध्ये किती झालेले आहे, क्रेडिट मध्ये किती झालेले हे देखील आपण इथे पाहू शकतो. रिपोर्टमध्ये आपल्याला प्रॉफिट लॉस रिपोर्टमध्ये दिवसभराचा प्रॉफिट किती झालेला आहे हे देखील आपल्याला इथे पाहता येते. त्याचबरोबर आपल्याला जीएसटीचे जे सर्व प्रकारचे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट आपल्याला सीएन ना व्हॉट्सअप कशा प्रकारे आपण करायचे आहेत ते देखील आपण इथे पाहू शकतो. जीएसटी रिपोर्ट मध्ये गेल्यानंतर जीएसटी रिपोर्ट सेलमध्ये सेल B2B आणि B2C म्हणजे जर हे बिल मी ग्राहकाला एखाद्या विक्री केले असता तर ते सेल रिपोर्ट B2C मध्ये मला दिसेल. मी B2C चा रिपोर्ट 1 महिन्याचा रिपोर्ट इथे जनरेट करत आहे. हा रिपोर्ट इथे जनरेट झाल्यानंतर या रिपोर्टची हार्ड कॉपी घेऊन जाऊन तुम्हाला ते सीएएनला त्यांच्या ऑफिसमध्ये जमा करण्याची कोणतीही गरज नाही. डायमंड सॉफ्टवेअर मधून आपल्याला सर्व प्रकारचे रिपोर्ट हे सीएएनना किंवा इतर सर्व लोकांना व्हॉट्सअपद्वारे देखील आपल्याला इथे पाठवता येतात. आता आपण पाहूया की हा रिपोर्ट कशा प्रकारे आपण व्हॉट्सअपद्वारे देखील आपल्या सीएएनना पाठवू शकतो. तर हा रिपोर्ट इथे जनरेट होत आहे. रिपोर्ट जनरेट झाल्यानंतर आपण आपल्या सीएएनचा नंबर इथे मेन्शन करणार आहोत. समजा हा मी नंबर इथे मेन्शन करत आहे. नंबर मेन्शन केल्यानंतर मी व्हॉट्सअपच्या आयकॉनवरती क्लिक केले असता हा रिपोर्ट व्हॉट्सअपद्वारे डायरेक्टली एक्सेल स्वरूपामध्ये जनरेट होऊन तो ऑटोमॅटिकली पुढच्या सीएनच्या नंबरवरती तो जाणार आहे. तर आता आपण पाहिले की हा रिपोर्ट सीएनच्या व्हॉट्सअपवरती आपण डायरेक्टली पाठवलेला आहे. त्याचबरोबर लागणारा जीएसटी मधील रिपोर्ट हा HSN समरी रिपोर्ट देखील आपण इथे डायरेक्टली व्हॉट्सअपद्वारे इथे पाठवू शकतो, ज्यामध्ये हा रिपोर्ट मी इथे जनरेट करत आहे. हा रिपोर्ट जनरेट केल्यानंतर तो रिपोर्ट देखील आपण सीएनना डायरेक्टली व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकणार आहे. व्हॉट्सअप आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर हा रिपोर्ट डायरेक्टली सीएनना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याला जाणार आहे. आता आपण पाहू शकतो की हा रिपोर्ट देखील HSN समरीचा रिपोर्ट देखील व्हॉट्सअपवरती आपल्याला गेलेला आहे. अतिशय सोप्या प्रकारची प्रणाली ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपण वापरलेली आहे. दिवसभरामध्ये ज्या सर्व प्रकारच्या एंट्रीज झालेल्या असतील तर त्या सर्व प्रकारच्या एंट्रीज देखील आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये एका क्लिकमध्ये कळणार आहेत. डेबुक मध्ये आपल्याला 2 प्रकारचे डेबुक आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आहेत, डेबुक ऑल डेटा आणि डेबुक सेल्स अँड रिसिप्ट. डेबुक सेल्स अँड रिसिप्ट मध्ये डेबुक सेल्स अँड रिसिप्ट वरती मी क्लिक केल्यानंतर मला इथे मी सर्च केले असता दिवसभरामधील माझे जे पेमेंट आहे ते कोणते कशा प्रकारे मला रिसीव्ह झाले हे देखील आपण इथे पाहू शकत आहोत. जसे की हे सेल्स इनवॉइस आहे, याची रक्कम 5450 रुपये आहे. इनवॉइसची नेट टोटल 5450 रुपये आहे. हे क्रेडिटचे इनवॉइस आहे. त्याचबरोबर इनवॉइसची टोटल आता आपण इथे खाली बघत आहे की पेमेंट रिसिव्ड म्हणजे एखाद्या फार्मर कडून जे पेमेंट आपल्याला रिसीव्ड झालेले आहे त्याची एंट्री देखील आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तो डायरेक्टली बघता येत आहे. आता आपण एक इनवॉइसेस बघूया जो की कॉमनली प्रॉब्लेम असतो की ग्राहकाने काही रक्कम कॅश दिली आणि काही रक्कम ऑनलाईन दिली तर ती कशा प्रकारे मेंटेन करायची. मी इथे सेल्स मध्ये जातो. मी इथे ग्राहक सिलेक्ट करत आहे. ग्राहक सिलेक्ट केला असता मी काही प्रोडक्ट इथे सिलेक्ट करत आहे. समजा ग्राहकाने 1500 रक्कम रुपयेपैकी समजा 500 रुपये मला कॅश दिली तर मी 500 रुपये इथे कॅश स्वरूपामध्ये मेन्शन करत आहे आणि 1000 रुपये मला ग्राहकाने बँक स्वरूपात दिले तर 1000 रुपये मी बँक स्वरूपामध्ये इथे सेव्ह करत आहे. रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली. आता याचा इफेक्ट आपण डेबुक मध्ये कशा प्रकारे झालेला आहे ते आपण पाहूया. मी ते सर्च केले असता
तर आपण याच्यामध्ये पाहू शकत आहे की ग्राहकाची बिल रक्कम ही 1500 रुपये झाली होती. त्यापैकी ग्राहकाने 500 रुपये मला कॅश स्वरूपामध्ये दिले आणि 1000 रुपये बँक स्वरूपामध्ये दिले. असे अतिशय चांगल्या प्रकारची ही सिस्टम आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तयार केलेली आहे. डेबुक मधील डेबुक ऑल डेटामध्ये तुम्हाला दिवसभराचे सर्व ट्रान्झॅक्शन आपल्या सॉफ्टवेअरमध्ये बघता येणार आहेत. जसे की आपण दिवसभरामध्ये एकूण किती रकमेचा सेल केला, त्याच्यामध्ये कॅश रकमेची किती सेल झाली, क्रेडिट किती रकमेचा झाला, कॅश बिल अमाऊंट किती झाली, टोटल सेल किती झाला, टोटल कॅश प्लस बँक रक्कम आपल्याकडे किती आली, टोटल हार्ड कॅश आपल्याकडे किती रिसीव्ह झाली, ह्या सर्व गोष्टी देखील आपल्याला बघता येणार आहेत. त्याचबरोबर आपण परचेस काय केलं आणि पुढच्या पार्टीला किती रक्कम आपण ऑनलाईन दिली किंवा कॅश दिली, तर त्या गोष्टी देखील आपल्याला इथे बघता येणार आहेत. दिवसभरातील काही एक्सपेन्सेस असतील, जसे की आपण लाईट बिल पेड केले किंवा अदर एक्सपेन्सेस असतील, तर ते देखील आपल्याला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन करता येणार आहेत. बँक ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला सर्व प्रकारचे बँक ट्रान्झॅक्शन देखील आपल्या सॉफ्टवेअरमध्ये बघता येणार आहेत. जसे की माझ्याकडे 2 किंवा 3 किंवा अनेक अजून अतिशय जास्त प्रकारच्या जरी बँक अकाउंट्स असतील, तर ते सर्व प्रकारचे बँक अकाउंट आपण याच्यामध्ये मेंटेन करू शकणार आहोत. ट्रान्झॅक्शन समरीमध्ये आपण आपल्याकडे टोटल कॅश रिसिव्ड किती झाली, त्यापैकी आपण पेड कॅश स्वरूपामध्ये किती रुपये केले, आपण बँक स्वरूपामध्ये किती रुपये रक्कम पेड केली किंवा काही रक्कम आपण बँक खात्यामधून जर विड्रॉ केली असेल तर त्याचे ट्रान्झॅक्शन देखील आपल्याला इथे बघता येणार आहेत. क्लोजिंग बॅलन्स मध्ये कॅश आपल्याकडे किती रक्कम रुपयाची शिल्लक राहिलेली आहे ते देखील आपल्याला इथे बघता येणार आहेत. बॅलन्स शीट मध्ये आपल्याला आपल्या कंपनीला पेमेंट किती रुपयांचं आउटस्टँडिंग पेड करायचं आहे, टोटल लोन आपल्याकडे किती आहे, त्याचबरोबर क्लोजिंग कॅश बॅलन्स आपल्याकडे किती आहे, टोटल स्टॉक आपल्याकडे किती रकमेचा आहे, त्याचबरोबर टोटल बँकेमध्ये आपल्याकडे किती रक्कम आहे हे देखील आपल्याला इथे बघता येणार आहे. त्याचबरोबर ग्राहकाकडून किती येणे बाकी आहे हे देखील आपण इथून बघता येणार आहे. हा डेबुकचा अतिशय चांगल्या प्रकारचा रिपोर्ट आपलं डायमंड सॉफ्टवेअर आपल्यास प्रोव्हाइड करत आहे. आता आपण सर्वात महत्वाची एक गोष्ट की जर ग्राहकाकडून आपल्याला उधारी जमा करायची असल्यास तर आपण काय करत असतो की अनेक प्रकारच्या ठिकाणावरून ग्राहक आपल्याकडे येत असतात. जर ते वेगवेगळ्या भागातील असतील तर अकाउंट स्पेंडिंग बाय विलेज नुसार आपण वेगवेगळ्या भागातील ग्राहकांना इथे या प्रकारे फिल्टर करू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला ग्राहकाकडून उधारी येणे बाकीची वसुली करण्यासाठी अतिशय सोपे होते. मित्रांनो, आता आपण पाहिलं की हे डायमंड सॉफ्टवेअरच्या काही गोष्टीचे कशा प्रकारे आपले काम करत आहेत ते, जसे की सर्व प्रकारचे रिपोर्ट व्हॉट्सअपवरती देखील आपण पाठवू शकत आहे. एखाद्या ग्राहकाला स्टेटमेंट व्हॉट्सअप करायचे असल्यास मी सरळ ग्राहकाच्या इथे नाव टाकून हा जो स्टेटमेंट रिपोर्ट आहे तो त्याच्या व्हॉट्सअपवरती देखील इथे पाठवू शकतो. मी ते ग्राहक सिलेक्ट केला असता, व्यू फुल डिटेल्स केले असता, इथे मी ग्राहकाचा रिपोर्ट हा व्हॉट्सअपवरती देखील पाठवू शकतो, जेणेकरून इथे मला ग्राहकाला त्याची हार्ड कॉपी प्रिंट करून द्यायची कोणतीही आवश्यकता नाही. मी व्हॉट्सअप आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर हा स्टेटमेंट रिपोर्ट ग्राहकाच्या व्हॉट्सअपवरती डायरेक्टली इथं पाठवला जात आहे. आपण बघू शकता की हा रिपोर्ट डायरेक्टली ग्राहकाच्या व्हॉट्सअपवरती देखील इथे पाठवलेला आहे. अशा प्रकारचा अतिशय चांगल्या प्रकारचा सुटसुटीत आणि समजेल अशा प्रकारचा आउटस्टँडिंग पेमेंट रिपोर्ट आपण ग्राहकाला इथे पाठवू शकतो. मित्रांनो, आपल्या सॉफ्टवेअर मधील आता नवीन अपडेट्स मधील आणि नवीन फीचर्स साठी जे असणारे जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण आपले जे एक्सपायरीच्या जवळ येणारे सर्व प्रोडक्ट आहेत ते आपण खाली पाहू शकतो की ते स्क्रोलिंग करत आहेत, जेणेकरून आपल्याला एक्सपायरीच्या जवळ आलेल्या प्रोडक्टची लिस्ट आपल्याला लगेच फिल्टर करता येईल आणि ते प्रोडक्ट आपण लगेच सेल करू शकू. आता आपण पाहूया की आपल्या सॉफ्टवेअर मधील सर्व जो डेटा आहे किंवा काही एंट्रीज असतील किंवा एखादं सेल्स इनवॉइस आपल्याला द्यायचं असेल, समजा माझ्याकडे हा पीसी किंवा कॉम्प्युटर अवेलेबल नाही आणि माझ्याकडे फोन उपलब्ध आहे, तर मी फोनवरून मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून कशा प्रकारे आपण ग्राहकाला रिसिप्ट देऊ शकतो किंवा एखाद्याची उधारी असेल तर ती किती रक्कम आहे ती त्याला मेसेज करू शकतो किंवा डायरेक्टली कॉल लावू शकतो किंवा ग्राहकाने काही रक्कम जमा केली तर ती मोबाईल ॲपवरती देखील आपण जमा करून घेऊ शकतो. ही गोष्ट देखील आपण आता पाहणार आहोत. तर पाहूया की डायमंड सॉफ्टवेअरचे ऍप्लिकेशन कशा प्रकारे काम करते ते. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत आपले मोबाईल ऍप्लिकेशन कशा प्रकारे काम करता येते. इथे आपण पाहू शकतो ग्राहक उधारी खात्यामध्ये 31,50,709 रुपये आपल्याला एकूण येणे बाकी आहे. तर आपण मोबाईल ऍप्लिकेशन ओपन केले असता आपले डायमंड सॉफ्टवेअरच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण युजर नेम इथे मेन्शन करत आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून आपण इथे हे ऍप्लिकेशन साइन इन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला टोटल आयकॉन दाखवत आहेत. त्यानंतर आपण आउटस्टँडिंग ओपन केले असता आपण इथे बघू शकतो
की जी रक्कम आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आहे तीच रक्कम आपल्याला मोबाईल ऍप्लिकेशनवरती देखील येणे बाकी स्वरूपामध्ये इथे दाखवत आहे. अशा प्रकारे जर मला एखाद्या ग्राहकाला उधारी जमा करण्याच्या बाबतीमध्ये सूचनेचा मेसेज मला पाठवायचा असेल तर मी इथे मेसेज आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मला हा मेसेज मराठी किंवा इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये मला पाठवू शकतो. मी मराठीवरती क्लिक केल्यानंतर हा मेसेज मराठीमध्ये टाईप होऊन, प्रिय ग्राहक, आपली बाकी रक्कम रुपये 2270 लवकरात लवकर जमा करून सहकार्य करावे, धन्यवाद, अशा स्वरूपाचा मेसेज आपण पुढच्या ग्राहकाला डायरेक्टली पाठवू शकतो. त्याचबरोबर आपण त्या ग्राहकाला इथून कॉल देखील लावू शकतो किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज देखील पाठवू शकतो. जर समजा त्या ग्राहकाने काही रक्कम आपल्याला जमा केली असेल, आपल्यापाशी कॉम्प्युटर नसेल, आपण बाहेर असेल आणि फोनवरून देखील आपण ही रक्कम जमा करून घेऊ शकतो. तर त्यासाठी मी जमेच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर ग्राहकाने मला समजा 1000 रुपये जमा केले असतात, ते कॅश जमा केले का बँक थ्रू जमा केले म्हणजे मला ऑनलाईन पाठवले, तर हे देखील ऑप्शन आपल्याला इथे मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये आहेत. त्यानंतर मी सेव्ह पेमेंट एंट्री केल्यानंतर आपण इथे बघू शकतो की पेमेंट एंट्री इथे आपल्याला सेव्ह झालेली दिसत आहे. त्यानंतर आता जर मी समजा आउट ऑफ स्टेशन असेल किंवा मी दुकानामध्ये नसेल आणि ग्राहकाला मला एखादे बिल किंवा चलन बनवून द्यायचे असेल तर ते देखील मी मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करून बनवून देऊ शकतो. त्यासाठी मी सेल्सवरती क्लिक केले असता माझी टोटल एकूण जी बिलं मोबाईल ऍप्लिकेशनवरती मला दाखवत आहेत त्यामधील मी एखादे बिल सिलेक्ट केले असता मला इथे त्या बिलामध्ये त्या ग्राहकाने कोणते प्रोडक्ट घेतले होते, त्याच्या क्वांटिटी किती होत्या, त्याचा रेट काय होता आणि टोटल अमाऊंट देखील इथे मला पाहता येत आहे. अशा प्रकारे मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये सर्व प्रकारची सेल्स इन्व्हॉइसेस आणि परचेस इन्व्हॉइसेसच्या एंट्री देखील आपल्याला मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये पाहता येणार आहेत. जर ग्राहकाला मला एखादे विक्रीचे बिल द्यायचे असेल तर मी न्यू सेल्सवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकतो की ग्राहकाला मी एक विक्रीचे बिल देखील इथून तयार करून देऊ शकत आहे. त्यामध्ये मी ग्राहकाचे नाव, मोबाईल नंबर आणि इथे रिटेल कॅश किंवा रिटेल क्रेडिट कोणता ऑप्शन आहे तो मी इथे सिलेक्ट केलेला आहे. मी एक प्रोडक्ट इथे ऍड केले आहे, त्याच्या 2 क्वांटिटी, रेट मी इथे मेन्शन केले असता हे ऍड केले असता आपण इथे पाहू शकतो की ॲबिक 500 ग्रॅम, क्वांटिटी 2, रेट 150 आणि टोटल 300 रुपये आलेले आहे. या टोटल इन्व्हॉइसच्या अमाऊंट पैकी जर ग्राहकाने टोटल रक्कम आपल्याला जमा केली असता पेमेंट बॅलन्स तो कॅशमध्ये आहे का बँक थ्रू आहे हे देखील आपल्याला इथे मेन्शन करता येते. पेमेंट बॅलन्स हा 0 रुपये राहिलेला आहे. ग्राहकाने जर समजा टोटल बिलाच्या काही कमी रक्कम जमा केली असता पेमेंट बॅलन्स देखील आपण इथे मेन्शन करू शकतो. सेव्ह डीसी इन्व्हॉइस केल्यानंतर आपण पाहू शकतो की हे इन्व्हॉइस सेव्ह झालेले आहे. म्हणजे जर तुम्ही दुकानामध्ये नसेल आणि मोबाईल फक्त जरी तुमच्यापाशी असेल तरी देखील तुम्ही विक्रीचे बिल ग्राहकाला देऊ शकणार आहे. त्याचबरोबर जर एखाद्या ग्राहकाला तुम्हाला एखाद्या प्रोडक्टचा रेट मोबाईल ऍप्लिकेशन वरून जरी सांगायचा असेल तर तो देखील आपण सांगू शकतो. त्यासाठी मी स्टॉक ओपन केल्यानंतर स्टॉकमध्ये इथे आपण पाहू शकतो की सर्व स्टॉक आलेला आहे. त्याचबरोबर आपण पीसी वरील आपण सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर आपण बघू शकतो की मोबाईलमध्ये देखील जो अमाऊंट स्टॉकची व्हॅल्युएशन दाखवत आहे तीच सेम अमाऊंट आपण पीसीच्या सॉफ्टवेअरमध्ये देखील सेम अमाऊंट दाखवत आहे. एखाद्या प्रोडक्टचा रेट मला ग्राहकाला सांगायचा असल्यास त्या प्रोडक्टचे नाव मी इथे टाईप करत आहे. स्कोर टाईप केल्यानंतर मला स्कोरचे सर्व प्रोडक्ट इथे दाखवत आहे. त्याचबरोबर मी ॲबिक टाईप केल्यानंतर मला ॲबिक किती क्वांटिटी शिल्लक आहे, त्याचा परचेस रेट काय आहे, सेल रेट काय आहे हे देखील मी इथे ग्राहकाला सांगू शकतो. जर समजा मी एखाद्या प्लॉट व्हिजिटसाठी गेलो असेल आणि ग्राहकाला मला एखादे शेड्यूल द्यायचे असेल तर ते शेड्यूल देखील आपण मोबाईल ऍप्लिकेशन मधून देऊ शकतो. त्यासाठी मी कन्सल्टिंग वरती क्लिक केले. मी ग्राहकाचे इथे नाव टाईप केले, मोबाईल नंबर देखील टाईप केला. त्यानंतर ॲड क्रॉपमध्ये मी क्रॉपचे नाव टाईप केले, फॉर एक्झाम्पल सोयाबीन. त्यानंतर मी सोयाबीनसाठी एखादी फवारणी मला द्यायची आहे, फॉर एक्झाम्पल स्कोर 50 ml आणि अजून एक औषध जसे की ॲबिक 100 ग्रॅम याची दोन्हीची मिसळून मला फवारणी द्यायची असल्यास ती मी नोट्समध्ये देखील मेन्शन करून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल वरील पेस्टिसाइड 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. हा मेसेज मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही स्वरूपामध्ये टाईप करून देऊ शकतो. सबमिट कन्सल्टेशन रिक्वेस्टवरती क्लिक केल्यानंतर याची एक PDF तयार होऊन ती ग्राहकाला आपण डायरेक्ट पाठवू शकतो. ती ग्राहकाच्या मोबाईलवरती PDF स्वरूपामध्ये दिसते, ज्यामुळे फार्मरला फवारणीचे शेड्यूल करण्यासाठी कोणत्याही बाकीच्या इतर गोष्टींची किंवा सतत कॉल करण्याची कोणतीही गरज लागत नाही. आपण पाहू शकतो की ते ग्राहकाच्या मोबाईलवरती डायरेक्ट PDF स्वरूपामध्ये त्याचे फार्मरचे नाव, क्रॉपचं नाव, पेस्टिसाइड, फर्टिलायझर आणि सीडचा यूज कशा प्रकारे करायचा आहे तर त्याची सर्व माहिती आपल्याला इथे गेलेली दाखवत आहे.
त्यानंतर आपण बघू शकतो जर आपण काही परचेस केले असेल तर ते परचेसमध्ये देखील आपल्याला सर्व आपला परचेसचा लेखाजोखा, त्याचबरोबर त्या डीलरकडून किंवा त्या पार्टीकडून आपण काय खरेदी केलेली आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे दाखवल्या जात आहेत. हे मोबाईल ऍप्लिकेशन मित्रांनो आपण आपल्या घरातील सदस्यांच्या वेगवेगळ्या 10 डिव्हाइस पर्यंत आपण हे वापरू शकतो. त्याचबरोबर या मोबाईल ऍप्लिकेशनचा ऍक्सेस हा जगभरामध्ये आपण कुठूनही करू शकतो. हे 24 आवर ऍक्टिव्ह आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूया आपले डायमंड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे डेटा सेंटर, ज्याच्यामध्ये आपला सर्व बॅकअप स्टोअर्ड केला जातो. तर हे अशा प्रकारचे आपले डायमंड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचे डेटा सेंटर आहे. तर पाहूया डेटा सेंटरमध्ये कोणत्या फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल आहेत. मित्रांनो हा आहे आपला बॅकअप डेटा सेंटरचा एक सर्व्हर. या सर्व्हरमध्ये आपला सर्व डेटा हा बॅकअप केला जातो. जर तुमच्या पीसीला किंवा कॉम्प्युटरला काही जरी प्रॉब्लेम झाला तर तुमचा सर्व डेटा याच्यामध्ये स्टोअर्ड केला जातो. हा सर्व्हर मित्रांनो 24 आवर ऍक्टिव्ह असतो, ज्याच्यामध्ये सर्व बॅकअप डेटाचा जो स्टोरेज असेल, बाकीचे कुलिंग सिस्टम असेल तर ही या सर्व्हर रूम मध्ये मेंटेन केलेली आहे. कंपनी आपल्या डेटाची 100% शुअरिटी देते की जर तुमच्या पीसीला काही जरी इश्यू झाला तरी आम्ही तुमचा बॅकअप हा 100% तुम्हाला रिस्टोर्ड करून देणार. मित्रांनो आपले सॉफ्टवेअर महाराष्ट्रातील अनेक कृषी सेवा केंद्र चालक अनेक वर्षांपासून वापरत आहेत. तुम्हाला हे सॉफ्टवेअर घ्यायचे असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही फ्री डेमो बुक करू शकता. धन्यवाद.